पावशेर दुधाचा चहा बनवायचा सोडून चुकून घरात ठेवायच्या अर्धा लिटर दुधामध्ये चहा पावडर टाकली. मग काय, प्याला अर्धा लिटर चहा दोघात. उठलं की लपड आहे मागं. आता हीच बघा, कुठं लवकर जायचं म्हटली काय ना काय तर मागे लागलेलंच असते. आलू ब्रिजला तर इथे एवढी गर्दी. ज्यासाठी लोक सकाळी 6 वाजता घरातनं बाहेर पडते ती, त्यासाठी आम्ही 10 वाजता घरातनं बाहेर पडली. त्यात ही गाडीचं काम आणि गर्दी. आज माघारी येतो की नाही हे विचार करत करत आम्ही आलो बोगद्यापाशी. बरं, कुठं चालू आहे ती सांगायचंच राहिलं तुम्हाला. आज निघालोय आम्ही आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगडला. रेनकोट, पाण्याच्या 2 बाटल्या आणि जेवणाच्या नावाखाली आमच्याकडे 4 लाडू. आता बघू कसं सर्वाइव्ह करता येते. त्यात पण काही जणांनी सांगितले वरती चढायला 3 तास, काही जण म्हणते 2 तास. बघूया आता. ह्या भाऊसने काहीतरी कॉईन पडलेला दिसला. 1 रुपयाचा कॉईन उचलायसाठी 3 रुपयाचं पेट्रोल घालून गेले ते. भेटला तर नाहीच काय. चालायचं. बरोबर 12:56ला गावाच्या पायथ्यापासून ट्रेक चालू केलता. बघूया किती वेळात वरती पोचतोय. थांबा एक सीन धावतो. हा बघा हे असं. सुरुवातच नाही झाली तोपर्यंत असं अजून लई चढायचं आहे वरती. काय करणार? काही गोष्टीसाठी गव्हर्नमेंटवर डिपेंड राहण्यापेक्षा आपण काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. गव्हर्नमेंट पण करतेच, पण आपण पण करायला पाहिजे. ही बघा चोरवाट अशी आहे. आम्ही दोघांनी ठरवलं होतं सगळ्यात कमीत कमी वेळेत जाता येते का ती बघूया. त्यासाठी मी ठरवलं की मी जास्त पर्यंत कुठं बसणार नाही. थोडं उभं राहायला लागलं तरी चालेल. त्यात माझ्या पाठीवर होता 4 ते 5 किलोचं वजन. शूज पण थोडा हेवी होता. ह्या आमच्या चॅलेंजमुळं आमच्या दोघांचं पण हल्लही बेकार झालं. वरती जास्त पण कळायचं बंद झालं होतं. अजून तर अर्धा ट्रेक झाला, अर्धा वरती चढायचा आहे. कसं तरी धापा टाकत वरती पोचलो बघा. वातावरण एकदम भारी आहे. तर 2:34ला आम्ही वरती पोचलो होतो. जवळजवळ 1 तास 40 मिनिटं. त्यामध्ये बाकीच्या ॲक्टिव्हिटी म्हणजे थांबणं, व्हिडिओ काढणं हा सगळा टाईम गेला त्यात. वरती वातावरण तर एकदम चांगलं आहे, पण एका गोष्टीचं लय वाईट वाटतं. बाकीच्या स्टेटमध्ये तिथलं गव्हर्नमेंट आपल्या ऐतिहासिक वस्तूंची लय काळजी घेतं. पण आपल्याच गव्हर्नमेंटला असं काय झालं की लक्ष देत नाही. मला गव्हर्नमेंटला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही जे बाकीच्या मूर्त्या, पुतळे उभे करताय ना, त्याच्यापेक्षा आधी गड किल्ले संवर्धित करा. बाकीच्या गोष्टींसाठी नंतर टाईम आहेच आपल्याकडे. आणि जर काही पैसे कमी पडत असलं तर महाराष्ट्रातले त्यांचा अजून द्यायला तयार आहे. तर तुम्ही प्रामाणिकपणे करा. असं पण तुम्ही टॅक्स आमच्याकडनं खंडीभर उकळतायच. त्यात आम्ही ही अजून द्यायला काही कमी करणार नाही. गडावरून आलो खाली. महाराजांच्या स्मृतीला लांबनच दर्शन करून निघालो घरी. भूक लय लागली होती, मग काय करायचं म्हणलं चला हॉटेलवरती. हॉटेलवरती आल्यावर एकदम मस्तमध्ये जेवण केलं. नसरापूर फाट्यापासून थोडंसं पुढं आल्यावरती एक गारवा म्हणून हॉटेल आहे. एक नंबर हॉटेल आहे, ट्राय करा.